दंड प्रणाम। जर तुम्ही मानभावपंथी साधू संत तपस्वी किंवा भिक्षुकांना जर बघितले तर तुम्हाला एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल। जर हिंदू धर्मामध्ये सर्व साधू संत हे भगव्या रंगाचे वस्त्र धारण करतात, पण मानभावपंथीचे साधू संत हे काळ्या रंगाचे वस्त्र का धारण करतात, हा प्रश्न पडणे साहजिक आहे। याचे उत्तर घेऊन आलोय। जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुमारे 15 शतकामध्ये 1490 ते 1509 मध्ये बहामनी राज्यात 5 शकले होऊन गेली। घरची निजामशाही, विजयनगरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदारची बादशाही व वराडची इताबशाही। या सुलतान राज्याच्या वेळेस हिंदू राजा कृष्णदेवराय यांनी विजयनगरच्या राज्यात येऊन आपले राज्य स्थापन केले व हिंदू राजांनी आपल्या पराक्रमाने विजापूरचाही बराच भाग आपल्या ताब्यात घेतला। हेच बघून सुलतानांना असे वाटले की दक्षिणात आपला टिकाव लागणे अवघड होऊ शकते। यामुळेच सर्व सुलतानांनी एकत्र येऊन राज्य करण्यास सुरुवात केली। याच नंतर 1530 मध्ये हिंदू राजा कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाला। याचमुळे विजापूरच्या राज्यात येणाऱ्या बरेच राज्यांचे कमजोर झाले व तेथील सुलतानांनी एकमेकांचे राज्य हडपण्यासाठी सुरुवात केली। यामुळे एकमेकांचे राज्य हडपण्यासाठी त्यांना एकमेकांच्या राज्यातील हालचाली जाणून घेण्यासाठी हेरगिरी करावी लागत असत व हेरगिरी करण्यासाठी हिंदू राज्याचे सरसेनापती हे भगव्या रंगाचे वस्त्र धारण करून हेरगिरी करत व अशाच या धामधुमीच्या काळामध्ये श्री कपाटे नागराज व्यास या नगरच्या निजामशाही असलेल्या भिंगार या गावामध्ये त्यांचे वास्तव्य होते व ते आपल्या सर्व साधू भिक्षुकांसोबत वास्तव्य करीत असत। व एके दिवशी मानभावपंथाचे साधू हे भिक्षा मागित असताना त्यांना गावामध्ये यंत्रणी सहकार्याने अडवले, कारण या यंत्रणी सहकार्यांना अशी माहिती मिळाली होती की हेरगिरी करण्यासाठी हिंदू राजांनी भगव्या वेशामध्ये हेरगिरी पाठवले आहेत व या 15व्या शतकाच्या अगोदर मानभावपंथाचाही वेश भगव्या रंगाचा होता। हे बघून या यंत्रणी सहकार्यांना संशय आला व त्यांनी हेरगिर समजून या मानभावपंथाच्या साधूंना मोठ्या प्रमाणात त्रास दिला व त्रास दिल्यानंतर त्यांना भरपूर वेळ झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की हे खरंच मानभावपंथाचे साधू आहेत व त्यांनी यांना त्रास देऊन मोठ्या प्रमाणात पाप केले। एकाच त्यांना मोठ्या प्रमाणात पश्चाताप झाला व त्यांनी असं विनंती केली की मानभावांनो आपल्या वेशाचा रंग बदला, कारण इथे जागोजागी असा तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे आपण या वेशाचा त्याग करून दुसऱ्या रंगाचा वेश धारण करा। ही सर्व माहिती मानभावपंथाचे साधू श्री कपाटे नागराज व्यास यांच्याकडे घेऊन गेले व श्री कपाटे नागराज व्यास यांनी असं सांगितले, जर या भगव्या वेशामुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपण हा भगवा वेश सोडून देऊ शकतो व आपल्याला स्वामींनी उच्चळ व मलिन राहावयास सांगितले। मलिन वस्त्रांचा रंग हा काळसर असतो, त्यामुळे आपण पांढऱ्या वेशाला काळसर किंवा राखीचा रंग देऊन आपण ती धारण करावे। यामुळे आपल्या साधूंना काही त्रास होणार नाही। याच थोड्या काळात मुरलीमल्ल विध्वंसक हे नागराज व्यास यांच्या भेटीस आले व त्यांनी कपाटे नागराज व्यासांकडून 3 नियमांची माहिती मिळवली। त्यापैकी भगवा आचरण न करावा ही माहिती त्यांना मिळाली। त्यामुळे श्री मुरलीमल्ल यांनीही आपल्या वेशाचा रंग बदलून काळा करून घेतला व ते पुन्हा आपल्या स्थानी परतले। थोड्याच कालावधीमध्ये मानभावपंथाचा या काळ्या वेशाचा प्रचार व प्रसार झाला, पण त्यांना असे वाटू लागले पुढील लोकही शास्त्र वाचतील व काळ्या रंगाचे कपडे घालण्यास नकार देतील व त्याचमुळे त्यांनी सूत्र क्रमांक 235 हे सूत्र बदलून काळ्या रंगाचा अर्थ निघेल असा सूत्र तयार करून दिले व त्यांनी तिथे भाष्यही केले। याचमुळे आज ही दक्षिण भारतामध्ये सर्वच मानभावपंथी काळ्या रंगाचे किंवा काळसर रंगाचे कपडे धारण करतात व आजही उत्तर भारतामध्ये मानभावपंथाचे साधू संतही भगव्या रंगाचे वस्त्र धारण करतात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो नक्की करा। धन्यवाद।